नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 22 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची वितरिका आहे? खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची वितरिका आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुगळी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यामधला किल्ला नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गाळणा किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भीमा नदीचा उगम महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? भीमा नदीचा उगम महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सेना दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? सेना दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रामधील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामधील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतलेली आहे? भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना ही घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला पसरलेल्या आहेत? सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला पसरलेल्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर ते दक्षिण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे? भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था ही घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, गांधी आयुर्विन करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? गांधी आयुर्विन करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी करार झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1931 मध्ये गांधी आयुर्विन करार हा झाला होता। प्रश्न क्रमांक 14, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस हा पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 मे या ठिकाणी
योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 16 भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 17 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र हे व्यापलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 18 कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जातो? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मराठी राजभाषा दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 19 शिक्षक दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? शिक्षक दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खडकवासला पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 21 लोकशाही लोकांचे सरकार लोकाद्वारे लोकांसाठी अशी परिभाषा खालीलपैकी कोणी केली होती? लोकशाही ही लोकांचे सरकार लोकाद्वारे लोकांसाठी अशी परिभाषा खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अब्राहम लिंकन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 22 अंतराळात जाणारा पहिला भारतीय खालीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय खालीलपैकी कोण होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राकेश शर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणता जिल्हा हा केळी उत्पादनामध्ये 1 क्रमांकावर आहे? महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणता जिल्हा हा केळी उत्पादनावर 1 क्रमांकावर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 24 मॅकमोहन लाईन खालीलपैकी कोणत्या 2 देशामधील सीमारेषा आखते? मॅकमोहन लाईन ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधील सीमारेषा आखते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि चीन यांच्या दरम्यान मॅकमोहन लाईन आहे प्रश्न क्रमांक 25 मराठी भाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी भाषा दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामधील कोणत्या धार्मिक समाजसुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रामधील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या साली मंजूर करण्यात आला होता? भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1986 मध्ये भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा हा मंजूर झाला होता प्रश्न क्रमांक 29 गिस्टे मेन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गिस्टे मेन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राम मनोहर लोहिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 30 1950 मध्ये भारतामध्ये वर्ण महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? सन 1950 मध्ये भारतामध्ये वर्ण महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कन्हैयालाल एम मुंशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 31 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वसलेले आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वसलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 32 जयपूर फूडचे जनक खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? जयपूर फूडचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद शेट्टी या ठिकाणी योग्य आन्सर होईल
प्रश्न क्रमांक 34 जम्मू काश्मीरचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? जम्मू काश्मीरचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण होती? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रेड क्लिफ रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये सीमा आहे? रेड क्लिफ रेषा ही खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमा रेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली होती? पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1966 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नर्मदा आणि तापी या नद्या खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? नर्मदा आणि तापी या नद्या खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हुसेन सागर हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवरील खालीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे? महाराष्ट्रामधील गोदावरी नदीवर खालीलपैकी कोणते धरण हे बांधलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? उत्तराखंड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? व्याघ्र प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1973 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 थार वाळवंटामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? थर वाळवंटामधून खालीलपैकी कोणती नदी ही वाहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लुणी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भीमाशंकर ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? सुप्रशासन दिन हा खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी सुप्रशासन दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 50 अजिंठा लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? अजिंठा लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.